अधिकाऱ्यासाठी स्वच्छ कार्यालय पण नागरिकांसाठी अस्वच्छता. अकोट तहसील कार्यालयात शौचालयाची दयनीय अवस्था, तहसीलदारांनी मान्य केली सफाई कर्मचाऱ्याची कमतरता. अकोट तहसील कार्यालयात नागरिकांच्या मूलभूत सुविधांचाच बोजरा उडल्याने धक्कादायक चित्र समोर आले आहे. शेकडो नागरिक दररोज विविध कामासाठी तहसील कार्यालयात येत असताना कार्यालयातील संडास व बाथरूमची अत्यंत खराब अवस्था असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रकारावर प्रतिक्रिया देताना अकोट तहसीलदारांनी सांगितले की इमारत सुरू झाल्यापासूनच सफाई कर्मचाऱ्यांची पद रिक्त आहे, त्यामुळे बाहेरून सफाई कर्मचारी बोलावून साफसफाई करावी लागते. तसेच नगर परिषदेचे कर्मचारी सफाईसाठी येत नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र तहसीलदारांच्या प्रतिक्रियेमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर अनेक वर्षापासून सफाई कर्मचाऱ्याची पद रिक्त असेल तर आजपर्यंत त्यासाठी पाठपुरावा का झाला नाही? नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित इतक्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले? आणि नगर परिषदेचे कर्मचारी येत नसतील तर त्याबाबत संबंधित विभागावर कारवाई किंवा अधिकृत पत्रव्यवहार का करण्यात आला नाही? असे सवाल आता नागरिक विचारत आहेत. एकीकडे शासन स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचे सांगते, तर दुसरीकडे तहसील सारख्या महत्त्वाच्या सरकारी कार्यालयातच स्वच्छतेचे 3-13 वाजल्याची दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याची चर्चा आता जोर धरली आहे. आता या प्रकारानंतर प्रशासन जागे होणार का, की नागरिकांना अस्वच्छतेचाच सामना करावा लागणार, याकडे अकोटकरांचे लक्ष लागले आहे. मी 4-5 वेळा आलेली तुमच्या इथे. टॉयलेट बाथरूममध्ये पाणी नाही, स्वच्छता नाही तुमच्या इथे. मग मागच्या वेळेला तुम्ही मला म्हटलं होतं की ते होऊन जाईल. त्याच्यासाठी स्वच्छ पद नाही आमच्याकडे. पद नाही आहे, स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्याचं पद नाही आहे. ते आम्ही यांच्याकडून दुरुस्त करून घेत असतो नगरपालिकेकडून. हां का? आता नगरपालिकेचे कर्मचारी हे नेहमी येत नाही, ते आमचे कर्मचारी नाही आहे ना. टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ करण्यासाठी स्वच्छताचं पद लागते, ते पद नाही, त्यामुळे ते स्वच्छ होत नाही रेग्युलर बेसिसवर. किती वर्ष झाले? तुमच्या विनंतीनुसार, तुमच्या माहितीनुसार आम्ही ते लवकरच स्वच्छ करू इथून बाहेरून कोणी बोलवून. कारण की टॉयलेट बाथरूम स्वच्छ करण्यासाठी इथून बाहेरून जरी आपण लोक बोलवले तरी ते काम करायला धजावत नाही किंवा येत नाही. आणि सेपरेट स्वच्छताचं पद नसल्या कारणाने या सगळ्या अडचणी आहेत. हो. किती वर्ष झाले? इतके 2-3 वेळा आले साहेब. तरी पण जेव्हापासून ही बिल्डिंग तयार झालेली तेव्हापासूनच आपल्याकडे स्वच्छताचं पद नाही आहे. तरी आपण ते बाहेरून कोणी जरी आलं तर त्यांना आपण बोलवतो, त्यांच्याकडून स्वच्छ करून घेतो. जर ते आले नाही तर आपण नगरपालिकेचे कर्मचारी बोलवतो. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगरपालिका अधिक स्वच्छता करण्याची जबाबदारी असल्या कारणाने ती नेहमी इकडे येत नाही, असा विषय होतो. पुन्हा बस. ओके, थँक्यू.